हाय हॅलो नमस्कार. मी पूर्वा आपलं स्केरी चिंच या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. इथे आम्ही अलौकिक कथा, ज्यांना आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो, असे अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहोत. हे अनुभव सत्य घटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात. तर आजची स्टोरी ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही आपल्याकडे बँगलोरवरून आली आहे. आणि ज्यांनी ही स्टोरी आपल्यासोबत शेअर केली आहे त्यांनी पण ही स्टोरी त्यांच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीज आणि राणीनगरमध्ये राहणाऱ्या लोकल्सकडून ऐकली आहे. तो ही स्टोरी 100% जशी घडली आहे तशीच असेल ह्याची गॅरंटी नाही आहे. बट तुम्ही बँगलोरमध्ये अशी सेम स्टोरी घडलेली ऐकली असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. ही स्टोरी एका फॅमिलीची आहे जे त्यांचं नवीन घराचं बांधकाम करून तिथे नुकताच शिफ्ट झालेत. आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्यासोबत जे जे घडलं आहे ते तुम्ही इमॅजिन पण केलं नसेल. माझं नाव पार्थ आणि मी खूप लहान होतो तेव्हा ही घटना घडली आहे. नियरली अराउंड 2000 और 2001. शहराच्या बाहेर असलेल्या राणीनगरच्या एका छोट्याशा घरात आम्ही राहायचो. आणि मला ही स्टोरी इतकी लक्षात नव्हती, पण रिसेंटली जेव्हा मी तिथे परत गेलो तेव्हा ते घर बघून आणि आजूबाजूच्या लोकांसोबत बोलताना मला ती पूर्ण स्टोरी अगदी काल घडल्यासारखी आठवते. पण मला त्या फॅमिलीचं नाव काही आठवत नाही आहे, म्हणून मी कोणाचंही नाव न घेता ही स्टोरी सांगतो. त्यावेळेस एक फॅमिली तिथे राहायला आली होती. ते 3 लोकांचं कुटुंब होतं, नवरा बायको आणि त्यांचा एक छोटा 3 वर्षांचा मुलगा. आता तिचा नवरा नेहमीच बाहेर असायचा, कारण त्याचे स्टीलचे कारखाने होते आणि त्यामुळे शहराच्या बाहेरच असायचा तो. त्यानंतर 3 वर्ष तर ते तिथे खूप नॉर्मली राहिले, त्यांना कसलाच त्रास झाला नाही. मग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी विचार केला की आपण इकडे जमीन विकत घेऊन घर बांधूया. आणि लवकरच त्यांनी तिथे जमीन विकत घेऊन घर बांधायला सुरुवात केली. पण घर बांधण्यासाठी जी माती त्यांना हवी होती ते एका जवळच्याच ग्राउंडमधून घेऊन आले. बट त्या ग्राउंडच्या बाजूला लागूनच कब्रिस्तान होतं आणि हे त्यांच्या लक्षात आलं नाही. बट ती ग्राउंडवरची माती घेत असताना त्या कब्रिस्तानमधली माती पण त्यात मिक्स झाली आणि तशीच माती घेऊन त्यांनी बांधकाम सुरू केलं. घर बांधून झाल्यावर ते लोक लगेच तिथे शिफ्ट झाले आणि तिथे आत गेल्या गेल्या त्यांना काहीतरी अनयुज्युअल असं फील व्हायला लागलं. त्या माणसाच्या बायकोला असं वाटायचं की गच्चीवरती कोणतरी चालतंय आणि कधीकधी तिला असं दिसायचं पण की कोणतरी तिथे आहे. तिने हे जाऊन तिच्या नवऱ्याला सांगितलं. त्यालाच काय तर तिने आजूबाजूच्या लोकांना पण हे सांगितलं. बट सगळ्यांचं एकच मत होतं की तिला भास होत असणार आणि असं काही नाही आहे. त्यानंतर तो माणूस बिझनेस डीलसाठी म्हणून बँगलोरच्या मेन सिटीमध्ये राहायला गेला आणि ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक घडली. त्यानंतरच्या दिवसापासून या सगळ्या विचित्र गोष्टी जे सगळे त्या बाईचा भास आहे म्हणून कन्सिडर करत होते, यांनी एक वेगळंच वळण घेतलं होतं. ती बाई रात्री ज्या बेडवरती झोपायची तो बेड पण दुसऱ्या दिवशी सकाळी आता कुठेतरी दुसऱ्याच जागेला असायचा. इवन तिला दुसऱ्या रूममधून आवाज यायचा, जसे की 3-4 लोक बसलेत आणि त्यांच्याच फॅमिलीचा मर्डर प्लॅन करतायत. पण जेव्हा ती डोर उघडून बघायची तेव्हा अख्खी खोली रिकामी असायची आणि तिथे कोणीच नसायचं. जसे दिवस जात होते ती खूप घाबरून राहायला लागली. म्हणजे त्या घराला किंवा आपण बोलू शकतो की त्या घरात घडणाऱ्या गोष्टींना ती इतकी वैतागलेली की तिने जवळच एक रूम भाड्यावर घ्यायचं ठरवलं. आता ते रूमचे ओनर पण तिच्या ओळखीचे होते, म्हणून त्यांनी काही जास्त प्रश्न न विचारता तिला रूम ती भाड्यावरती दिली. पण तिने ह्यापैकी काहीच तिच्या नवऱ्याला सांगितलं नव्हतं, बिकॉज जर हे केलं असतं तर तो बँगलोरवरून परत आला असता आणि त्यांच्या बिझनेसमध्ये तिच्यामुळे खूप मोठा लॉस झाला असता आणि ते तिला नको होतं. हाताला येईल ते महत्त्वाचं सामान घेऊन तिने तिची आणि बाळाची बॅग पॅक केली आणि ती लगेचच त्या घरातून बाहेर पडली. 10-15 मिनिटातच भाड्याच्या घरावरती पोचतात तिला काहीतरी आठवलं जे ती विसरली आहे आणि म्हणून ती बाजूच्या एका ओळखीच्या दीदीकडे बाळाला ठेवून ती वस्तू आणायला परत त्या घरात गेली आणि त्यानंतर ती परत आलीच नाही.
2 तास होऊन गेले, संध्याकाळ पण झाली. त्या दिदीला पण आता टेन्शन होत होतं की बाळाला माझ्याकडे सोडून एवढ्या वेळ कशी काय ती गेली. त्यामुळे तिने तिच्या नवऱ्याला कॉल लावला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या दिदीला माहिती होतं की त्या घरात काय काय होतं आहे, बिकॉज भाड्यावरती घर घेताना यांनी त्या दिदीला सगळं सांगून ठेवलेलं. तर तिने हे सगळंच सांगितलं आणि त्यासोबत हे पण सांगितलं की 2 तास झाले ती त्या घरात गेली आहे आणि परत नाही आली. त्यावर विचार न करता तिचा नवरा बोलला की प्लीज तुम्ही आजूबाजूच्या लोकांना घ्या आणि घरात जा, माझ्या बायकोला शोधा आणि मला लगेच कळवा, मी लवकरात लवकर तिथे पोचण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूच्या 5-6 लोकांना जमा करून त्या दीदीने त्या बाईच्या घराचा शोध घ्यायला त्यांना पाठवलं. ते त्या घरात गेल्यानंतर बघतायत तर एका रूममध्ये ती फॅनला फाशी घेऊन लटकलेली. आणि ही रूम कोणती होती हे तर नक्की माहिती नाही, बट मला असं वाटतं ही तीच रूम असावी ज्या रूममधून तिला त्यांचे मर्डर प्लॅन करतानाचं डिस्कशन ऐकू यायचं. हे सगळं समजल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली अँड ही ब्रोक इन टू पीसेस. पण आता त्याच्या हातात काहीच राहिलं नव्हतं. त्याची बायको हे जग सोडून गेलेली. तो परत राणीनगर इथे गेला, त्याच्या मुलाला घेतलं आणि बँगलोरला निघून गेला. परत त्यांनी कधीच राणीनगरमध्ये पाय ठेवला नाही. त्यानंतर ते घर तसंच रिकामं पडून होतं. खूप लोकांनी याचा फायदा घ्यायचा पण प्रयत्न केला. बरेचसे लोक तिकडे येऊन राहायचे, स्वतःचा हक्क दाखवायचे, पण एका आठवड्यावर तिथे कोणीच राहू शकलं नाही. काही लोकांनी तर तिकडे घडणाऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजमुळे आत्महत्या पण केली. बट आय फील हे आत्महत्या नसून मर्डर आहे, जे तिथे असणाऱ्या वाईट शक्ती घडवून आणत आहे. 25 वर्ष झाली आहेत या गोष्टीला आणि त्या घरात 20 लोकांचा मर्डर देखील झाला. हा त्या घराचा फोटो आहे आणि तुम्ही बघू शकता हे घर काही जास्त जुनं वाटत नाही, बिकॉज रिसेंटली तिथे कोणीतरी राहायला आलं होतं, पण ते पण जास्त दिवस तिथे राहू शकले नाही. आणि नॅचरलीच तिकडे एक नारळाचं झाड बरोबर दरवाजासमोरच उगवलं आहे, जसं की निसर्गाला पण पाहिजे की त्या घरात कोणी राहायला नको, कोणी जायला नको. अजून पण राणीनगर इथे 8 वाजल्यानंतर कोणीच घरातून बाहेर पडत नाही. आणि काही लोक तर असं पण म्हणतात की त्यांना एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो किंवा किंचाळण्याचा आवाज येतो, माझं बाळ कुठे आहे. पण यावरून असं नाही म्हणता येत की हा त्याच बाईचा आवाज आहे. आमच्या इथे अजून पण या गोष्टीला मानतात आणि रात्र झाली की त्या रस्त्यावरती मुलांना कोणीच सोडत नाही. तर ही होती आजची स्टोरी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही जितके कमेंट्स कराल तितकंच आम्हाला मोटिवेटेड फील होईल नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि तुमचे देखील असे काही अनुभव असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती व्हॉईस मेसेज थ्रू तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॅरी चिल्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा आणि फेसबुक देखील चेकआउट करा.